हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच पार पडली। या निवडणुकीत सत्ताधारी यादव पॅनल आघाडीचे नगरसेवक अभिजित गायकवाड यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली। त्यांच्या निवडीने समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व आतिषबाजी करत जल्लोष केला। माजी उपनगराध्यक्ष जवाहर सलगर यांनी राजीनामा दिल्याने उपनगराध्यक्ष पद रिक्त झालं होतं। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही निवडणूक घेण्यात आली। नगरपालिकेच्या स्वर्गीय विजयसिंह यादव सभागृहात नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत अभिजित गायकवाड यांच्या नावाची उपनगराध्यक्ष पदासाठी सूचना करण्यात आली। नगरसेवक गुरुप्रसाद यादव यांनी अभिजित गायकवाड यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर नगरसेवक निवास धनवडे यांनी त्यास अनुमोदन दिलं। अन्य कोणताही प्रस्ताव न आल्याने गायकवाड यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली। अभिजित गायकवाड यांच्या बिनविरोध निवडीमुळे वडगावच्या विकास कामांना नवी दिशा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। निवडीनंतर अभिजित गायकवाड यांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्यासह नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, आजी माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडीनंतर अभिजित गायकवाड यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। याप्रसंगी आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.